नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असते या सिरियलमध्ये आज काय घडले हे आपण बघणार आहोत। तर इकडे विमल आम्हाला घरी राहण्याची परमिशन देते आणि त्याच वेळेस पाहुणे असं बोलते की ही काय धर्मशाळा आहे का, तुम्ही हिला कसा आश्रय देऊ शकता। त्यावेळेस आदिराज बोलतो की हे तू चुकीचं वागत आहेस, घरात आश्रयाला आलेल्या व्यक्तीसोबत असं वागू शकत नाही। पाहुणे तिला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करते पण तेवढ्यात नित्य तिला अडवते आणि तिला घरामध्ये घेऊन जाते। पाहुणे विचार करू लागते की या अम्माशी खूप जवळीक असल्यासारखं नित्या कशी वागत आहे। डोक्यामध्ये विचारांचा भुंगा चालू असताना ती पाहुणी शालिनीला फोन लावते। नित्या अम्माला समजून सांगते की मी गौरी नाही, मी नित्याच आहे, हे तुला नेहमी लक्षात ठेवायचं आहे। इकडे विमल आणि पाहुणे किचनमध्ये विचार एकमेकांशी देवाणघेवाण करत असतात। त्याच वेळेस पाहुणे बोलते की ती बाहेरून आलेल्या बाईसाठी खूप मोठा तमाशा घरात झाला आहे। तर विमल म्हणते की आपण फक्त माणुसकीच्या नात्याने तिला घरात घेतलं आहे। इकडे आदिराज अम्माकडे येतो आणि तिला आजी म्हणतो। त्यावेळेस अम्मा असं बोलते की मला अम्मा बोल, आजी बोलू नकोस। आदिराज म्हणतो की तुझे कापडे कुठे आहेत ते मी घेऊन येतो। त्यावेळी दोघांनाही नित्य आणि आदिराजला अम्मा जवळ घेते आणि मला आता जगाचं वेगळं काही नकोय, तुम्ही दोघं भेटलात हे खूप चांगलं झालं आहे असं म्हणते। आदिराज अम्माला म्हणतो की काही गरज लागली तर सांगा आणि आदिराज तिथून निघून जातो। अम्मा नित्याला म्हणते की तुम्ही दोघं एकमेकांना किती अजूनही जीव लावतात, मला तुम्हाला दोघांना बघितलं तर गौरी आणि जयदीपच आठवतात आणि ती शालिनी अजून जिवंत कशी, तिचं काहीतरी तुम्ही करा ना असं बोलते। त्यावर नित्या बोलते की देवी आई जो मार्ग दाखल त्या मार्गाने आम्ही जाणार आहोत। हे संभाषण चालू असताना अचानक शालिनी दारामध्ये येते आणि पाहते तर काय, शालिनीच्या समोर डायरेक्टली अम्माला पाहून ती खूप दचकते। नित्या म्हणते शालिनी मॅडम तुम्ही इथं कसं काय, तर त्यावेळेस अम्मा तिच्याकडे एकटक बघते आणि शालिनी दचकून जाते। अम्मा सारखी सारखी शालिनीला म्हणते ओळखलं का मला, बघ मी जिवंत आहे। त्यावेळेस शालिनी खूप घाबरते। शालिनीला साक्षात्कार झालेला असतो की अम्माशी ती कशी चुकीची वागली आई। त्यावेळेस अम्मा खूप जोरात ओरडते शालिनीला बघून आणि म्हणते की याच्या आधी मी तुला घाबरले पण आता घाबरत नसतो। खूप ओरडल्यामुळे शालिनीला त्रास होऊ लागतो। त्यानंतर ती पटकन पर्समधल्या तिच्या गोळ्या काढते आणि गोळ्या खाते। यानंतर काहीतरी काम आठवलं असं नाटक करून शालिनी तेथे निघून जाते। मात्र घरातून बाहेर निघताना ती अम्माकडे वळून बघते आणि पूर्णपणे घाबरलेली असते। शालिनी पाठोपाठ नित्या बाहेर निघते आणि म्हणते की तुमच्या गोळ्या राहिल्या आहेत, तुम्ही त्या गोळ्या घ्या। नित्या त्यावेळेस शालिनीला म्हणते की तुम्ही कितीही प्रयत्न करा पण तुम्ही मला मारू शकणार नाही, किती त्रास द्यायचं ठरवलं तरी तुम्ही मला त्रास देऊ शकणार नाही। त्यावेळेस नित्या म्हणते की आदिराज आम्हाला नेहमी वाचवणार आहे, तर याच विश्वासाचा तडा मी मोडणार आहे असं देखील शालिनी बोलते। तुझा खूप विश्वास आहे ना आदिराजवर, तर बघ त्याच विश्वासाला मी खूप मोठा तडा देणार आहे असं शालिनी बोलते। त्यावेळेस शालिनी नित्यावर धावून जाते आणि ओरडते आणि म्हणते की येत्या नागपंचमीच्या आधी मी असं काही करणार आहे त्याच्यावर तुझा विश्वास बसणार नाही, स्वतः आदिराज तुला घराबाहेर काढेल। त्यावेळेस नित्या बोलते की तू हे काही करू शकत नाही, आमच्यामध्ये वाद घालण्याचा प्रयत्न करू नकोस। त्यावेळी नित्या देखील तिच्या अंगावर धावून जाते आणि बेळतच राहण काळजी घे असे बोलते। त्यावेळेस आदिराज तिथे येतो आणि म्हणतो की तुम्ही परत प्रोजेक्टच्या नावाखाली भांडत आहात का। त्यावेळेस आदिराजला शालिनी बोलते की भांडण नको आहे ना, तरी तुम्ही पुढे भांडणार नाही मी आता। त्यावेळेस आदिराज बोलतो की अम्माच्या वतीने मी माफी मागतो, असं पुन्हा होणार नाही हेही बोलतो। तुम्हाला त्रास होईल असं काही वागू नका असं शालिनीला नित्या बोलते आणि जर त्रास झाला तर ह्या गोळ्या घ्या। त्यावेळेस शालिनी हिसकावून तिच्या हातातून बाटली घेते। नित्या शालिनीला बोलते की भेटू परत आणि आदिराजला घरात घेऊन जाते। शालिनी बोलते की अशी डसेल की पाणी सुद्धा मागायला तुला वेळ मिळणार नाही। त्यावेळेस नित्या घरात आल्यानंतर अम्माला भेटते आणि तुम्ही खूप त्रास करून घेतात, तुम्ही असं का बरं शालिनीला ओरडलात आणि का घाबरायचं तिला। त्यावेळेस अम्मा बोलते की खरंच मी घाबरणारच नाहीये, हेच तिला दाखवलं बोलून। काही ओळख न पाळख नसताना तुम्ही एवढं कसं बोललात तिच्या संग। त्यावेळेस अम्मा बोलते की मला माझ्या मालकीनबाई सारख्याच त्या वाटल्या, त्या मालकीनबाईने मला खूप त्रास दिला होता आणि हिच्यामध्ये पण मला तीच मालकीनबाई दिसली। माझ्या मालकीनबाईने एका रात्रीमध्ये सगळ्या कुटुंबाला मारून टाकले म्हणून मी हिच्यावर देखील ओरडले।
हे सर्व ऐकताना आदिराज डोळे मिटून घेतो आणि त्याच वेळेस त्याला भयंकर असे वेगवेगळे असे आवाज ऐकू येतात. त्यावेळेस आवाज ऐकू आल्यानंतर पटकन आदिराज डोळे उघडतो. नित्या आम्हाला समजून सांगत असते की सगळ्याच मालकीनबाई अशा सारख्याच असतात असं काही नाही, पण या शालिनीच्या नातेवाईकांविषयी कधीच कुणाला काही माहीत नाहीये. इकडे पाहुणी शालिनीला विचारते की कोण आहे ती म्हातारी आणि तुम्हाला ओळखते असं का बरं बोलली, असं काय घडलंय तुमच्या दोघींमध्ये. तर त्यावेळेस शालिनी तिच्यावर खूप ओरडते, निघ इथून म्हणून. तर पाहुणी देखील बोलते की असं का बरं बोलतेस, मी तुमच्या इथं काही कामाला नाहीये, तुम्ही सांगताय ते काम मी ऐकते एवढंच. त्यावेळेस पाहुणी शालिनीला धमकावते, मी फक्त इथं राजसाठी इथं आलेले आहे आणि राज तुम्ही मला मिळून देणार आहात, त्यासाठीच मी हे सगळं काम करत आहेत, पण तसे तुमचं काहीच लक्ष दिसत नाही, राज मला मिळत नाहीये हेच लक्षात येतंय. त्यावेळेस शालिनी खूप मोठमोठ्याने हसू लागते आणि शालिनी काय करू शकते हे तुला काहीच माहित नाहीये. त्यावेळेस पाहुणे देखील शालिनीला धमकवते की तुम्हालाही माहित नाही की मी काय काय करू शकते आणि तिथून निघून जाते. त्याच वेळेस सोमा आतमध्ये येतो आणि म्हणतो ह्या पाहुणीला काय झालंय. तर शालिनी बोलते की प्रेमाने भयानक येडी झाली आहे ती, लवकरात लवकर काहीतरी करावं लागलं अशी सोमाला शालिनी बोलते. इथून पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की विमल नित्याच्या कानामागं मरते, तर कानामागं मरण्याचं कारण काय असेल हे तुम्हाला पुढच्या भागामध्ये बघायचं आहे. तर हे जे कारण असतं ते आहे फक्त देवाचं प्रतीक असलेला पत्रा नित्या भंगारात विकते, तेव्हा विमलचा संताप किंवा पारावर जातो, खूप रागावते आणि ती नित्याला कानामागं मारते. विमलने कानामागं मारली त्याच वेळेस नित्या खाली पडते आणि तिच्या डोक्याला जखम होते. अशाच नवनवीन अपडेट्स तुम्ही बघण्यासाठी या चॅनलशी संपर्कात रहा, बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा.